श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपल्या पतीची खूप प्रगती झाली पाहिजे, कारण पती हा घराचा कर्ता पुरुष असतो. जर त्यांची नोकरी किंवा व्यवसाय किंवा कामधंदा व्यवस्थित नसेल, तर घरामध्ये पैशाची चणचण भासते. पैशाच्या कमतरतेमुळे घरात सारखी भांडणे, कटकटी आणि घरातील संपूर्ण वातावरण बिघडून जाते. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या प्रगतीवरही होतो. एका आर्थिक समस्येमुळे संपूर्ण कुटुंब त्रासात येतं. जर तुमच्याही पतीची प्रगती होत नसेल, घरात कमवलेला एकही रुपया शिल्लक राहत नसेल आणि कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, तर महिलांनो, हा एक सोपा आणि 100% प्रभावी उपाय नक्की करून बघा. घरातील मोठे कमवते मुलगे असतील आणि त्यांचीही प्रगती होत नसेल, तरीही महिला हा उपाय करू शकतात. घरामध्ये सुख, शांती आणि वैभव आणण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक सुपारी लागणार आहे. ही सुपारी आपण पूजेमध्ये वापरतो तीच असावी. घरात खूप दिवसांची पडलेली, कीड लागलेली किंवा आधी वापरलेली जुनी सुपारी वापरू नका. पूजेचे साहित्य मिळणाऱ्या दुकानातून नवीन आणि स्वच्छ सुपारी आणायची आहे. हा उपाय शक्यतो सकाळी करावा, कारण सकाळचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि फ्रेश असते. नवीन आणलेली सुपारी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर ती सुपारी आपल्याला देव्हाऱ्याजवळ ठेवायची. देवघराजवळ ठेवून सुपारीवर हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून तिची मनोभावे पूजा करायची. पूजा झाल्यानंतर सुपारीला दिवा आणि अगरबत्ती लावून ओवाळून घ्या. यानंतर भगवान विष्णूंचा अत्यंत प्रभावी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा होते, तिथे माता लक्ष्मी सदैव वास करते आणि कधीही सोडून जात नाही. मंत्र जप पूर्ण झाल्यावर ही सुपारी एका पांढऱ्या शुभ्र स्वच्छ कपड्यामध्ये आपल्याला बांधायची. सुपारी कुठे आणि कशी ठेवायची, कशी बांधायची? ही पांढऱ्या कपड्यात बांधलेली सुपारी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मेन डोअरच्या वरती आतल्या बाजूने बांधायची आहे. ती डाव्या किंवा उजव्या कोपऱ्यातही बाजूला बांधली तरी चालेल. पण लक्षात ठेवा, ती घराच्या बाहेरून, म्हणजे जिथे डोअर बेल असते, तिथे न बांधता मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने कोपऱ्यात वरती बांधावी. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतः घरामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतील. घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता, पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल. घरातील विनाकारण होणारी भांडणे आणि कटकटी कमी होतील. पतीच्या किंवा मुलांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळून घरात पैसा टिकू लागेल. घरात धनाचे नवीन मार्ग खुले होतील आणि ज्यामुळे आर्थिक उन्नती होईल आणि चांगल्या संधी चालून येतील. हा उपाय मुख्यत्वे घरातील महिलांनीच करायचा आहे. शक्यतो महिलांनीच हा उपाय करा आणि दर पौर्णिमेला ही सुपारी स्वच्छ काढून ती पुन्हा स्वच्छ धुवून देवघरात ठेवून मी सांगितल्याप्रमाणे मंत्र जप करून किंवा त्याच पांढऱ्या कपड्यात बांधून प्रवेशद्वारावर लावू शकता. हा सोपा आणि शास्त्रोक्त उपाय श्रद्धापूर्वक केल्यास घराची प्रगती नक्की. हा उपाय आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.